आता तुम्ही म्हणसाल मित्रांनो, घराची वाट तर दुसरी आहे, डिगनची रोडनं कुठं चाललाय? मी डिगनची रोडनं चाललोय आपला टर्की फिमेल नाही का, त्यासाठी नर आणायला सांगोलनं. आता सांगोल्याला जाणार आहे, कारखाना पाटीवरनं आज पिंपरीवरनं, तसंच सांगोलला जायचं आहे आजनळ्यावरनं. आपल्या कारखाने पाटीला बघा निसर्गरम्य झाले, मनालीसारखं आहे का, गवत वगैरे उगवले मस्त. बघा सांगोला जायचा हा रस्ता आहे. पिंपरी खुर्द पिंपरीवरनं जातोय, कारखाने पाटीवरनं आलं इकडून यायचं आणि गुलाल कलेक्शनवरनं आलं कारखान्यासमोरनं डायरेक्ट इकडं असा रोड आहे. या पाटी लावल्या सांगोल्याला हा रोड जातोय आणि रस्ता चांगला आहे, जरा बऱ्यापैकी आहे, मिडियम आहे. हा कोणता पक्षी आहे सांगा मित्रांनो, किती भारी वाटलं मला. थांबलो मी, पहिल्यांदाच बघितलं. इकडले दोन, हो हे दोन उडून चालले, हा दोन उडून चाललेत. हे आहे बघा किती सुंदर आहे. चला आता टर्की वगैरे भेटायला पाहिजे. ते माणसं युजली कधी असतात कधी नसतात, काय समजत नाही. एवढ्याला आम्ही सांगोल्याला चाललो आटपाडीवरनं, कोंबडा ऐकला मागाशी. आता काय होतं बघू तिथं गेल्यावर. ही आपली नदी बघा, हा असा पूल आहे, गच्च झालेली एकदम. बघा पाणी किती आहे नदीला, पाणी किती आहे. तिथं आलो होतो, बांधायला लागले. त्यांना विचारलं कितीला आहे टर्की, ते म्हणायला लागले 700 रुपयाला. मी मागितलं तरी 500 रुपयाला मागितलं, देना झाले. बघा एवढा पाऊस पडतो, एवढं ही आहे, तरी पण त्यांच्यात किती ॲटिट्यूड आहे, बोलत सुद्धा नाहीत साधे. घरी जातो, पाऊस खूप आहे, तसंच भिजत भिजत जावं लागणार आहे. खूप टेन्शन आले. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. एवढ्या मेहनतीने व्हिडिओ बनवला आहे, पावसात भिजलोय मी, अख्खा भिजलो, अंग वगैरे सगळं भिजले, आपली बाईक पण भिजली आहे. जाऊन विचारलं त्यांना, एवढं रिक्वेस्ट केल्या पण दिला नाही. जाऊ द्या, नेक्स्ट टाईम घेऊया. चला बाय बाय.